तर मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर पोलिसांनी ठाकरेंच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। आंदोलनासाठी आलेल्या मुलींना पोलिसांना ताब्यात घेतलं। मुलींना ताब्यात घेण्यावरून पोलिसांनी ठाकरेंच्या युवा सैनिकांमध्ये यावेळेला बाचाबाची झाली। पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून त्यांना नेलं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। जवळपास 100च्या जवळ कार्यकर्ते जे आहे ते या ठिकाणी ठिय्या मांडून होते। त्यांना पोलिसांकडून वारंवार समज दिला जात होता की या ठिकाणी उतरून उठत जा, मात्र हे जाण्यासाठी तयार नव्हते आणि अशा पद्धतीमध्ये आता पोलिसांनी शेवटीच्या वेळेला 10 मिनिटाचा त्यांना वेळ दिलेला होता, जाण्यासाठी सांगितलं होतं, मात्र हे कार्यकर्ते ते या ठिकाणून हलण्यास तयार नव्हते आणि त्यामुळे आता पोलिसांनी जे आहे ते या विद्यार्थ्यांना या कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो तो सलील देशमुख जे आहे ते सुद्धा या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या ठिकाणी आता या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ताब्यामध्ये घेतलं जात आहे। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचं या ठिकाणचं चित्र जे आहे ते आहे। एकंदर काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण या ठिकाणी बघू शकतो की सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाच्या नंतर आता काय ची परिस्थिती जर बघितली तर पोलिसांकडून अक्षरशः जे आहे ते या कार्यकर्त्यांना या विद्यार्थ्यांना जे आहे ते उचललं जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। हे मोठ्या प्रमाणात पोलिसाचा जो आहे तो या ठिकाणी वापर केलेलं चित्र पाहायला मिळते आहे। जे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनासाठी बसले होते त्यांना वारंवार सूचना दिलेल्या होत्या, त्या मात्र ते उठत नव्हते, कारण त्यांना 7 वाजेपर्यंतचा त्यांचा वेळ होता। त्यानंतरही जे हे कार्यकर्ते या ठिकाणी सतत बसून होते आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर महिलांना सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी उचललं जात आहे आणि या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर पोलीस आणि कार्यकर्त्यांमधला संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या कार्यकर्त्यांकडून होते आहे आणि पोलीस जे आहे ते या कार्यकर्त्यांना ज्या आहेत ते ताब्यात घेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे। पहिली गाडी जी आहे ती आता निघताना आपण पाहू शकतो या ठिकाणी की कशा प्रकारे पोलीस जे आहे ते या ठिकाणी आता या कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हे पोलीस जे आहे ते आता यांना घेऊन जात असल्याचं पाहायला मिळते। एकंदर जर या ठिकाणची सगळी परिस्थिती बघितली तर सकाळपासून या ठिकाणी